आणि नवी मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। तसंच दशरथ भगत यांची नवी मुंबईच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। निवडणूक पीठासन अधिकारी रणजित पाटील यांनी त्या दोघांचा निवडीनंतर सत्कार केला। दरम्यान शिवसेनेनं महापौरपदासाठी युती धर्म पाळला, पण भाजपनं उपमहापौरपदासाठी युती धर्म पाळला नाही। तरीही एकनाथ शिंदे यांचा आदेश मानून शिवसेनेनं उपमहापौरपदाच्या निवडणुकीतला अर्ज मागे घेतला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी दिली आहे। मंडळी, नवी मुंबई महापालिकेत महापौरपदाची सूत्र हाती घेताच भाजपकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत करण्यात आलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय हा भाजपनं घेतलाय। या काळात शहरात विनाकारण अनेक कामं करण्यात आली असून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। भाजपचे नेते आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। अनेक कामांच्या टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार करण्यात आल्याचा आणि ठराविकच कंत्राटदारांना फायदा करून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय। ज्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत ना, त्या गोष्टीची श्वेतपत्रिका जशी निघते ना, तसं या प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या गलतान कारभाराची पूर्ण इत्थंभूत या ठिकाणी चौकशी होणार आहे। ती कशी चौकशी होणार आहे, कुठल्या कायद्याने होणार आहे, हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीच्या पहिल्या बैठकीत स्मारकाच्या